उपसरपंच अल्ताफशेख असतील अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि सर्वांच्याच सहकार्यातून असे कार्यक्रम घडून येतात, सुंदररित्या कार्यक्रम पार पडतात। असो अतिशय जास्तीत जास्त या आजच्या या कार्यक्रमामधून व्यवहार जमतील अशी आशा बाळगतो आणि डॉक्टर साहेबांना पुढील कार्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। यानंतर आपल्या गावचे माजी सरपंच ॲडव्होकेट बाळासाहेब कर्डिले आपलं मनोगत व्यक्त करतील। आजच्या या वधूवर मेळाव्यासाठी जमलेले सर्व लाभार्थी आणि गावातील सर्व लोक आणि इतर आलेले सर्व आणि व्यासपीठ, हा जो डॉक्टरांनी कार्यक्रम चालू केला हा असा तसा कार्यक्रम नाही, ही आजच्या या काळाची गरज आहे। कारण की मुला आणि मुलींचं विषमता लोकसंख्येची झालेली आहे। जवळजवळ 150 मुलांचा म्हणजे 1100 मुली कमी पडतात। तरीही यातून या उपक्रमातून लग्न कसे जमवायचे, त्यांच्या मुली कशा व्हायच्या यासाठी हा मेळावा आज डॉक्टरांनी आज आयोजित केला। आपलं जे आरोग्य ग्राम जगनगाव आहे भारतात नाही तर जवळजवळ आशिया खंडात पहिलं गाव ठरण्याची शक्यता आहे। आणि हा जो कार्यक्रम होतोय याला आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा। आपले नातेवाईक आणि मित्र यांना याची पूर्ण कल्पना द्यावी की जास्तीत जास्त नाव नोंदणी आणि ओळख परिचय जर झाला तर यातून विवाह जमण्याची प्रक्रिया आजपासून मी म्हणतो सुरू झाली आणि जमणार आहेत आणि आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहेत। या कार्यक्रमास मी पूर्ण शुभेच्छा देतो आणि थांबतो। यानंतर आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री डॉक्टर सुनील गंदे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील। धन्यवाद बाळासाहेब। मनोगत व्यक्त करण्याची वेळ नक्कीच थोड्या वेळाने राहील। आपल्याकडे आधी ह्या मेळाव्याच्या निमित्तानं पुढील कार्यक्रमाला ज्यांचं पूर्ण सहकार्य राहील अशा ठाणे जिल्हा वधूवर सूचक मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्या फराना शेख मॅडम या 2 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करतील। आपण त्यांचं सहकार्य घेणार आहोत। म्हणजे त्या फक्त इस्लाम विचारांच्या वधूवर सूचक मंडळाच्या नाही तर त्या स्वतः ठाणे जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी आहेत आणि त्यांना नुकताच महापौर ठाणे यांच्या मार्फत महापालिकेचा मानाचा महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। त्यांचे एकदा टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया। आणि त्या आमच्या परिसरातील कुरणमळा येथील शेख वस्तीतील हाजी साहेब मोहम्मद शेख साहेबांच्या सुनबाई आहेत आणि आमच्या भागाचा तो अभिमान आहे आणि त्यांचं सहकार्य आपल्याला पुढील काळामध्ये सगळ्या जाती धर्माच्या विवाह जमण्यासाठी होणार आहे। कोणाचा उपयोग कुठे होईल कसा होईल हे कोणी सांगू शकत नाही। तर मी फराना मॅडमचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की या आमच्या कार्याला आपण जे काही पुढील काळामध्ये सहकार्य करणार आहात त्याबद्दल 2 शब्द आमच्या लोकांना आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं। प्लीज फराना मॅडम आपण यावं आणि आपले 2 शब्द या ठिकाणी सांगावेत। माननीय सरपंच साहेब, उपसरपंच, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित पाहुणे, नमस्कार, आदाब। मार्गदर्शन सर म्हणाले की मार्गदर्शन करा, पण मला वाटत नाही की अजूनही मी तेवढी तयार झालेली की आपलं मार्गदर्शन करेन। पण मी डॉक्टर साहेबांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी इतकं मान दिलं मला इथे बोलून आणि मला स्वतःवर पण खूप प्राऊड फील होते की मी या भागाची आहे म्हणून।
आणि डॉक्टर साहेबांचं माझ्या सासऱ्यांकडून तर नेहमीच मी ऐकायचे आणि पूर्ण फॅमिली आमची फॅन आहे त्यांची, म्हणजे मोठ्यापासून तर मुलापर्यंत डॉक्टर साहेबांची. तर इथे हे सर्व बघून फक्त एकच शेर मला आठवतंय उर्दू ते, की यही है इबादत यही दीन व ईमा, यही है इबादत यही दीन व ईमा, कि काम आए दुनिया में इंसान के इंसान. आणि मी डॉक्टर साहेबांना त्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देते. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवते. हो, आणि ठाण्यात आपण नक्कीच आता म्हणजे मी जस्ट आले आणि सरांनी सांगितलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं, तर नक्कीच आम्ही ठाण्याहून पण हे जोडून घेऊ. आणि आमचं पण हे असंच मिक्स आहे, मुस्लिम आणि सर्व धर्मांच्या समाजाचं. तर नक्कीच आपण मिळून पुढे काम करूया. थँक्यू सो मच. आपल्या कार्यक्रमासाठी एका नातेवाईकाचं लग्न जमवण्याच्या उद्देशाने, परंतु आपल्या या संमेलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या आपल्या सारोळा आडवाई गावच्या कन्या आणि पारनेर येथील डॉक्टर डोंगरे हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर वृषालीताई महांडोळे या सकाळपासून आपल्याकडे आलेले आहेत. खरं तर आज पारनेरचा बाजार आहे, त्यांचं हॉस्पिटल फार मोठं आहे आणि त्यांचं एक सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. लग्न जमवणं कसं असतं आणि त्याच्यातनं काय घडतं. डॉक्टर बाई ह्या स्वतः MBBS आहेत. त्या शासकीय नोकरीमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून पारनेर भाळवणी या क्लास 1 अधिकारी म्हणून काम करत होत्या आणि त्यांचा कामाच्या काळात डॉक्टर डोंगरे की जे स्वतः MBBS आहेत आणि पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे, यांच्याशी परिचय झाला आणि परिचयाचं रूपांतर स्नेहात झालं आणि त्यांचं विवाह जमण्याचं जे काम झालं त्या काळात त्यांच्या वडिलांचा फॅमिली डॉक्टर म्हणून माझ्याकडे फार मोठी नाजूक काम होतं की हे जातीपातीचं जे जळमट आहे ना आपलं, याच्यातून अशा प्रक्रियेला कुणी कधी मदत करत नाही. आणि आपली जी ऑर्थोडॉक्स विचारधारा आहे त्याला आपण म्हणजे अर्वाचीन विचारधारा म्हणतो की जी आपल्याला सोडतच नाही. आपण डॉक्टर झालो तरी काही गोष्टी इतक्या क्लिष्ट आहेत की ज्या आपल्याला सहकार्य करत नाही. आणि म्हणून त्यांनी अक्षरशः त्या काळात स्वतःच्या हिमतीवरती तो विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि सुदैवाने त्यांच्या संसाराचा गाडा अत्यंत सुखाने पुढे चालला. आज त्या गोष्टीला माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्ष झाली. मॅडमचं हॉस्पिटल खूप चांगलं चालतं आणि सेवाभाव त्या दोघांनी जपलेला आहे. आणि मला खात्री आहे की मॅडम आपल्या या वधूकर कार्याला, वधूवर सूचक कार्याला पुढे आपल्याला खूप मदत करतील, कारण त्यांना अनुभव घेतलेला आहे स्वतः. आणि म्हणून मी आमच्या डॉक्टर वृषालीताई मांडोळे डोंगरे यांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी प्रबोधन करावं. आज या वधूवर सूचक मेळाव्यास उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक गावचे सरपंच डॉक्टर सुनील गंधे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित मान्यवर व मेळाव्यासाठी उपलब्ध सर्व पालक. आज निश्चितच मी माझ्या नात्यातील मुलासाठी नाव नोंदणीसाठी आले. खरंच हा एक खूप ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. मी एकाच मुलाचं फक्त नात्यातील लग्न जमवते 6 महिन्यापासून. सर, मला सुरुवातीला असं वाटलं की मध्ये जी दुसरी भ्रूण हत्या होत होती त्यातून मुलींचं प्रमाण कमी झाल्यामुळे हे विवाह जमत नसते. परंतु जेव्हा 6 महिन्यापासून मी खूप प्रयत्न केले तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की मुली पण भरपूर आहेत, मुलं पण भरपूर आहेत.
हे वय पण वाढून देत आहेत. अक्षरशः 90 सालापासून अविवाहित असलेले मुलं पण आपल्या समाजात आहेत आणि मुली पण समाजामध्ये आहेत. फक्त इथं अडतं काय, म्हणजे सगळ्यांना माहित पण असतं ह्या घरात मुलगी आहे, ह्या घरात मुलगा आहे. मग प्रॉब्लेम काय येतो तर अपेक्षा. तर ह्या अपेक्षा कुठंतरी तडजोड केली तर भरपूर विवाह होऊ शकतात. अनेक वधूवर सूचक मेळाव्यांना यश येऊ शकतं असं मला वैयक्तिक वाटतं. आता मी कितीतरी पालकांना फोन केले असतील. मी पण एक त्या मुलाची पालक म्हणून, माझ्या तर मुलाचं लग्न जमलंय सर, मग त्यामुळे तिथं मला काही अडचण नाही आली. पण ह्या नात्यातल्या मुलासाठी जेव्हा मी विवाहाचे प्रयत्न चालू केले त्यातले 2-4 अनुभव सांगते की मुलीचे पालक कसे बनले आहेत. सगळ्यात महत्वाचं तर खेड्यात अशी सिच्युएशन पूर्वी होती की मुलगी 18-19 वर्षाची झाली की लग्न करून दिलं जायचं. पण आता खेड्यातली परिस्थिती बदलली. खेड्यातली पालक मुलींना खूप शिकवायला लागले. खेड्यात सुद्धा उच्च शिक्षित मुली खूप झाल्या. ह्या मुली कुठं गेल्या, सगळ्या शहरांमध्ये गेल्या. मग ह्या शहरातल्या मुलींना कोण पाहिजे, मुलगा शहरातलाच पाहिजे. शहरातल्या मुलीला पण मुलगा कुठला पाहिजे, शहरातला पाहिजे. मग खेड्यातल्या मुलांनी करायचं काय, हा इतका मोठा प्रश्न उभा राहिला आहे की ते शहरातल्या मुली की ज्या खेड्यातून शहरात गेल्या त्यांना पण खेड्यात यायचं नाही, आणि ज्या ऑलरेडी शहरात आहे त्यांना तर अजिबात खेड्यात यायचं नाही. मग या खेड्यातल्या मुलामध्ये अशा मेळाव्यांची खूप गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे मला गंधे डॉक्टरांनी जेव्हा त्यांचा मी मेसेज वाचला, कोरकाथा म्हणून माझ्या वडिलांचे मित्र आहेत जामगावचे, त्यांनी मला हा मेसेज टाकला आणि मला आवर्जून ह्या मेळाव्याला उपस्थित राहावं वाटलं. आज ऍक्च्युअल आमचा पारनेरचा बाजार पेशंट भरपूर, पण म्हटलं नाही, आज डॉक्टर एवढं चांगलं काम करतायत ना, त्याला निश्चितच आपण थोडा तरी साथ दिली पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे. तर ह्या पालकांच्या अपेक्षेत कुठंतरी तडजोड झाली पाहिजे. मुलींचं जे आहे, मुलांच्या बाजूने काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी सांगते. मुलांचे पालक सगळ्या बाजूने तडजोड करायला तयार आहे. मुलीच्या म्हणजे लग्न करून घेऊन यायचं तर घेऊन या. काही ठिकाणी तर मी अशी परिस्थिती पाहिली की मुलीचे पालक पैसे घेतात. आमच्या भागामध्ये काही एरियामध्ये मुलीचे पालक मुलीला लग्न करून घ्या पण म्हणतात, 1 रुपया खर्च करत नाही आणि पैसे पण घेतात. अशी पण परिस्थिती आहे. परंतु इथं कुठंतरी आपण मुलीच्या पालकांनी एक पाऊल मागं आला आणि थोडीशी तडजोड केली तर निश्चित या वधूवर मेळाव्यातून अनेक विवाह संपन्न होऊ शकतात. तर सरांच्या ह्या कार्याला मी शुभेच्छा देते आणि तुमच्या पालकांच्याही मतामध्ये थोडंफार परिवर्तन व्हावं अशी अपेक्षा करते आणि तुमच्या कार्याला सर शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. यानंतर आमच्या गावातील फार्मर कप या चळवळीचे प्रणेते आणि पुढील काळात देशातलं पहिलं सेंद्रिय शेती उत्पादन गाव म्हणून आमच्या गावाचं नाव देशात पहिल्यांदा येणार आहे. या कार्याची सुरुवात ज्यांच्या प्रेरणेतून झाली असे आमच्या गावचे सामाजिक तरुण कार्यकर्ते, आमचे सहकारी आणि महात्मा गांधी विचारधारेच्या प्रचाराचे प्रचारक माननीय प्राध्यापक फिरोज बंशी शेख सर यांना आम्ही विनंती करतो की आपण या सर्व मेळाव्याच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात. माझ्या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून जखणगावमध्ये दररोज काहीतरी वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो, असे या गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सुनीलजी गंदे, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कर्डिले आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले, आणि विशेष करून या वधूवर सूचक मेळाव्याला आपण या ठिकाणी जे बाहेरून गावामध्ये आले त्यांचं प्रथमतः मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि जसं आता मॅडमने सांगितलं की खेड्यामध्ये सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये हे वधूवर सूचक मेळावे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात यावेत की जेणेकरून खेड्यातली समस्या आपली या ठिकाणी सुटेल. मला असं वाटतं की हा प्रश्न आता जरी प्रत्येकाला वैयक्तिक वाटत असला तरी इथून पुढच्या थोड्याच काळामध्ये हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपल्या सर्वांच्या पुढे येणार आहे. कारण एकीकडे प्रत्येक गावाला 16 सर्वे घेतला आपण तर प्रत्येक गावात 30-40 तरी असे मुलं आहेत की ज्यांचे विवाह आत्ताच्या काळामध्ये घडत नाही. म्हणून इथून पुढचे हे सगळे सामाजिक आणि आर्थिक गणित जसं आपलं बिघडायला लागलं याचे हे परिणाम आपण आता भोगतोय. फक्त ते आपल्या स्वतःच्या घरात नसतं म्हणून त्याच्यावर आपण फारसा विचार करत नाही. पण इथून पुढच्या काळामध्ये मला वाटतं की इथे
गोष्टी आणि धर्माचं जे आपल्या प्रत्येकाच्या जीवनावरती जे आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून कुठेतरी एक माणूस म्हणून जगण्याची भूमिका ज्यावेळेस आपण प्रत्येक जण घेणार नाही, त्याच्यानंतरच हे सगळे प्रश्न खरं तर मार्गी लागणार आहेत. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जगत असताना कुणी कोणत्या धर्माचा जातीचा याच्याही पेक्षा आपण माणूस म्हणून आहोत आणि समाजामध्ये हे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते सोडण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे. हीच भूमिका मला असं वाटतं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला घ्यावी लागेल आणि पालकांनाही थोडस विचार करूनच या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी एक मार्ग शोधावा लागेल. एवढं मात्र या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद फिरोज सर. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांना विनंती करतो की आपण आपले विचार या निमित्तानं, काही नवरदेव आलेले आहेत, काही नवऱ्या मुली आलेल्या आहेत, काही पालक आलेले आहेत, काही त्यांचे मित्र आलेले आहेत, काही सहकारी आलेले आहेत, काही एजंटही आले असतील. बाबा मी तुला जमवून देतो नंतर बघू. पण कुणी असं असेल की ज्याला आपले विचार मांडायचे असतील तर त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं मत मांडावं. शेवटी मत मांडणं हा तुमचा अधिकार आहे आणि तुमच्या मताचा आदर करणं हा आमचं कर्तव्य आहे. तर असं कोणी असेल तर त्यांना मी विनंती करतो की आपण यावं आणि आपले 2 शब्द या ठिकाणी सांगावेत. आहे कोणी असं की ज्याला असं बोलायचं की याबद्दल काही नसेल तर मग हा विषय आता मी तुम्हाला सविस्तर समजून सांग. या ना सर, या इकडे या. तुमचं नाव सांगा, गाव सांगा, तुमचा परिचय करा आणि 2 शब्द बोला. माझं नाव राघू भानुदास जप्पर, राहणार नेप्ती. तर मला काल या वधूवर सूचक मेळाव्याची माहिती मिळाली आणि मी आज या ठिकाणी आलो. माझा छोटा भाऊ आहे त्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो. तर डॉक्टर गंदे साहेबांनी जो हा उपक्रम राबवलाय हा खूप सुंदर आणि अतिशय छान उपक्रम आहे. आणि मगाही मॅडमने सांगितलं की या वधूवर सूचक मेळाव्यामुळं दोन्हींचा परिचय होतो. कारण मुलं आहेत, मुली आहेत, पण माहिती नसतं कुठं मुलगी आहे, कुठं मुलगा आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे मी बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याचशा लोकांशी माझा संपर्क आला. कारण मी राहुरी या ठिकाणी शिक्षक आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून मी माझ्या भावासाठी सोयरीक पाहतोय. 3 ते 4 एजंटला मी स्वतः पैसे पण दिले की आता पहा, एक तर माणूस आडला की तो सर्व प्रकारचे पर्याय अवलंबित असतो. प्रॉब्लेम मुलांच्या पालकांचा नाहीये, प्रॉब्लेम हा मुलींच्या पालकांचा आहे. भले खेड्यातली असो, शहरातली असो, कुठली असो. प्रॉब्लेम असा झालाय का मुलींच्या पालकांच्या अपेक्षा खूप वाढल्या. मुलगा सेटल पाहिजे, मुलगा हा परमनंट जॉबला पाहिजे, मुलगा हा सरकारी नोकरीला पाहिजे, त्याला एक 4 व्हीलर गाडी पाहिजे. मला 7 ते 8 वर्षात आलेला अनुभव, तो अनुभव मी सांगतोय. कारण मी जेवढे एजंटला मी जे काही केलंय, जे बायोडाटे दिलेत, त्यांनी बी मला हेच सांगितलं, अवघड आहे. त्यांचा शब्द अवघड आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे जर असे वधूवर सूचक जर मेळावे जर भरले तर हा अवघड शब्दच निघून जाईल. त्या ठिकाणी सोपा शब्द आहे. कारण कुठंतरी समन्वय घडणं फार महत्वाचं आहे, कुठंतरी चर्चा होणं फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत मुलींच्या पालकांच्या अपेक्षा कमी होत नाही तोपर्यंत हे थोडे विवाह जमण्यात अडचणी येणार आहे. आता काही मुलांच्या वडिलांची अशी इच्छा, आम्ही लग्न करून नेतो, आम्हाला घटस्फोटीत असली तरी चालत, विधवा असली तरी चालत. घटस्फोटीत वाले सुद्धा म्हणतात आम्हाला परमनंट जॉब आलाच पाहिजे. म्हणजे इतकी वाईट आणि भयानक परिस्थिती आजच्या घडीला, या वेळेला सिच्युएशन तयार झालेली. अक्षरशः मुलींचे 42 वय, 43 वय, 45 वयाच्या मुलीपर्यंत सुद्धा मी गेलेलो आहे. ती मुलगी सुद्धा पाहिलेली तरी सुद्धा मुलीची वडिलांना विचारलं काय वाटतं, नाही आता मुलगीच ऐकत नाही, ती म्हणते नाही मला सरकारी नोकरीवालाच पाहिजे. म्हणजे अजूनही मुलीची अपेक्षा आहे की मला सरकारी नोकरी जॉबवालाच मुलगा पाहिजे. आता येत्या का भविष्यामध्ये
गव्हर्नमेंटनी 9 एजन्सीला सर्व सरकारी नोकऱ्या 9 एजन्सी म्हणजे 9 कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. हे अजून बऱ्याचशा लोकांना माहित नाही. हे मुलींच्या पालकांना मी समजून सांगितलं की बाबांनो, भविष्य आज तुम्हाला कसा का होईना मुलगा मिळेल, पण नंतर सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. 1 वर्षाच्या करार बेसवर. तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, शिवो असेल, शिक्षण अधिकारी असेल, कुठल्याही क्षेत्रात गेले फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवाला, ते बी त्याला 1 वर्षाच्या करार बेसवर मिळतात. पण त्यावेळेस तुम्ही काय करणार? या सर्व प्रकारच्या पद्धतीने त्यांना समजून सांगितलं तरी नाही, बदल होत नाही. तर डॉक्टर गंडे साहेबांना माझी एवढीच विनंती की जेवढं होतं होईल तुम्ही मुलींच्या पालकांना समुपदेशन करा. कारण मुलाच्या पालकांची अडचण नाही, त्यांची कशीही तयारी. कारण आजची कंडिशन अशी, मुलाचे वडील जात पात काही मानायला तयार नाही, कोणती असू दे, करायला तयार आहे, तडजोड करायला तयार आहे, सर्व प्रकारची अवलंब तयार करायला तयार आहे. खूप छान सुंदर उपक्रम डॉक्टर साहेबांनी राबवला. त्याबद्दल डॉक्टर साहेबांचे खूप खूप मी आभारी आहे. आणि डॉक्टर साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आणखीन जास्तीत जास्त तुम्ही हा उपक्रम जेवढा लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचावा. आणि डॉक्टर साहेबांच्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद चपकर साहेब. आता महत्वाचा विषय आहे की हे सगळं ऐकल्यानंतर आता आपल्या पुढे करायचं काय? इथं काय एखादी सभा नाहीये कुणाच्या पुढारीची की बाबा त्यांनी आश्वासन दिलं उद्या हे सगळे नवरदेव माझ्या दारात येऊन बसणार आहे आणि हे सगळे माझ्या शब्दावर आलेले आहेत. उद्या सगळ्या नवरीचे बाप मला म्हणणार आहे तुम्ही तर म्हणले होते तुम्हाला चांगले पोरं दाखवतो. मला तर 4 दिवसापूर्वी एखादा फोन आला, तुम्ही किती नवरे आणलेले आहेत दाखवायला. मला नवऱ्या काय ते काय बाजारातून आणायचे का कुठे काही? हा सगळा विषय आता माझ्या डोक्यात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना याचं सविस्तर समुपदेशन करतो ते तुम्ही 15 मिनिटं शांत डोक्याने ऐकून घ्या. जास्त वेळ लागणार नाही, 15 मिनिटं. हा मेळावा घेण्याचं माझ्या डोक्यात गुढीपाडव्याला आलं होतं, पण माणसाला स्वार्थ आणि गैरसमज फार लवकर आठवतो. जर मी हा मेळावा गुढीपाडव्याला ठेवला असता तर एक आरोप माझ्यावर झाला असता, याच्या पोराचं लग्न जमत नाही म्हणून मेळावा ठेवला, याला याची सोनं आणायची असेल म्हणून यांनी याचा मेळावा ठेवला. आणि मग याला असं वाटलं की त्या निमित्ताने का आपलं सून भेटेल. म्हणलं आधी माझ्या पोराचं लग्न होऊ द्या. कारण कसं आहे, तो एक विषय बाजूला गेला म्हणजे याच्या डोक्यात काय, कारण काहींच्या डोक्यात असं त्याला राजकारण करायचं, तर त्याच्यातही मला काय आता तो विषय राहिलेला नाही राजकारण करण्याचा. कोणाला असं वाटत असेल की याला प्रसिद्धी पाहिजे असेल, तर मी भारताचा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक राजदूत आहे की आफ्रिकेमध्ये माझं स्वतःचं ऑफिस आहे, ज्यामध्ये आफ्रिकेच्या डर्बन नावाच्या शहरात 42 कामगार माझ्या हाताखाली काम करतात आणि त्यांचा मी रात्री 11 ते 2 ऑफिसर म्हणून काम करतो. ही गेली 3 वर्षापासून चाललेली व्यवस्था आहे. त्याच्यामुळे प्रसिद्धी मला काही यातून मिळवायची नाही. माझ्याकडे असणाऱ्या उरलेल्या 4 अपत्य म्हणजे 3 मुली आणि 1 मुलगा आहे, त्यामध्ये त्यांच्या लग्नाचं अजून माझ्या डोक्यात नाहीये. त्यामुळे तोही विषय माझ्याकडे आज नाहीये. मला आमच्या गावातही या दृष्टिकोनातून हे काम व्हायचंय, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही संकल्पना डोक्यात आली कशी हे पहिल्यांदा सांगतो की गेल्या महिन्यामध्ये जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला आमच्या गावाने पाठिंबा दिला आणि आम्ही स्वतः अंतरवली सराटीला गेलो, त्यांची सविस्तर भेट घेतली आणि एक संकल्पना काढली की जातनिहाय जनगणना जोपर्यंत या देशात होत नाही तोपर्यंत या देशाचं आरक्षण निश्चित होत नाही. कारण जर एका लोकसंख्येला तुम्ही लोकसंख्येनुसार आरक्षण मागत असाल तर ती लोकसंख्याच आपल्याला माहित नाही की या देशात मराठा किती, या देशात माळी किती, या देशात साळी किती, कोळी किती, या देशात खाटी किती, बाटी किती. तर ही गोष्ट जोपर्यंत कागदावर आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपण हे करत नाही. आणि मला अभिमान वाटतो की आमच्या गावाच्या ग्रामसभेमध्ये एकमुखाने गावाचा जातनिहाय सर्वे करण्याचा निर्णय झाला. आमच्या गावातील अंगणवाडी सेविका असतील, आमच्या गावातील कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी, आशा सेविका असतील, CRP असतील,
आणि आमचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या मार्फत गेल्या महिन्यामध्ये आम्ही हा पूर्ण सर्वे केला आणि त्याचं पूर्ण दप्तर तयार केलं. पण त्यामध्ये एक परिस्थिती आमच्या लक्षात आली की जे वास्तव तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये 18 वर्षाच्या पुढील विवाहाला योग्य असणाऱ्या मुलींची संख्या 25 आहे. किती आहे? 25 आहे. आमच्या गावची लोकसंख्या आमच्या जनगणनेनुसार 1 तारखेपासून केलेल्या जनगणनेनुसार 2288 लोकसंख्या आमच्या गावची आहे. वास्तवात शासकाच्या दप्तरी ती नाही, ती शासनाच्या दप्तरी काहीतरी जुनी आकडेवारी असते. वर्तमान काळात आमच्या गावात 2288 लोक राहतात. यामध्ये विवाह योग्य असणाऱ्या 18 वर्षापुढील मुलींची संख्या ही 25 आहे आणि विवाह योग्य असणाऱ्या 21 वर्षापुढील मुलांची संख्या ही 78 आहे. मग बघा आता हे गुणोत्तर कुठं जमतं, कसं जमतं, याच्यावरती बारीक विचार करून आम्ही हा राज्यस्तरीय विवाह मेळावा, परिचय आणि सूचक मेळावा ठेवलेला आहे. याच 3 कारण तुम्हाला सांगतो की पहिले लग्न का जमायचे. पहिले लग्न जमावण्याची जबाबदारी ही पालकांचीच असायची आणि पालक सांगतील त्या मुलीशी मुलगा लग्न करायचा, पालक सांगतील त्या मुलाशी ती मुलगी लग्न करायची. म्हणजे मला आठवतं आमच्याकडे कित्येक लग्न हे जमलेले पोराला माहित नाही, पुरीला माहित नाही. मामा यायचा कोणत्या तरी गावाला जाऊन म्हणायचा, बाळ्या तुझं लग्न जमलं बरं का. बाळ्याला वाटतं लग्न जमलं म्हणजे काय झालं. तो म्हणतो एक पोरगी पाहिली मी, मला पसंत पडली, मी लग्न जमून टाकलं. अहो बाळ्या म्हणतो तिचा फोटो बिटो काही तिचं माहिती ते तुला कधी दिसेल, ज्या टायमाला बामण अंतरपाठ काढी तेव्हा ती पोरगी त्या बाळ्याला दिसायची. आता हे लग्न जमणं योग्य का अयोग्य, तर तुम्हाला माझ्या आयुष्याचा अनुभव सांगतो. हे अत्यंत योग्य पद्धतीची कार्यक्रम होता. हा लकी ड्रॉ नव्हता, हा लकी ड्रॉ नव्हता. त्या मामावर, त्या बापावर, त्या आईवर, त्या चुलत्यावर त्या घराचा पूर्ण विश्वास असायचा आणि माझा मामा वाईट करणार नाही, माझा बाप माझ्यासाठी वाईट चोरी कधी पाहणार नाही, माझी चुलती माझ्यासाठी कधी चुकीचं स्थळ आणणार नाही, याची खात्री आणि विश्वास त्या मुलावर होता आणि म्हणून ते विश्वासावर लग्न जमायचे. एवढंच काय, ते लग्न झाल्यानंतर त्यांचं जर काही भांडण झालं तर त्यांना पोलीस लागत नव्हते, कोर्ट लागत नव्हते. ज्या मामाने लग्न जमावलं ते मामा हक्काचा पोलीस आणि हक्काचं कोर्ट होतं. त्या मामाला बोलवायचं, मामा बघा ही अशी वागते. ते मामा म्हणायचा चालूच असतं, नवीन हे तास जोपर्यंत ताशी लागत नाही तोपर्यंत असं होणार आहे. तो इतका सहनशील असायचा, त्याला तो भाचा शिव्या द्यायचा तरी मामा ऐकून घ्यायचा, कारण मोठेपणा हा समजूतदारपणात असतो. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये काय म्हणतात नीट ऐका. नीचपणा बर्वे देवा न चले कुणाचा दावा. नीचपणा बर्वे देवा न चले कुणाचा दावा. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहते. येथा सिंधूच्या लहरी, येथा सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. तुका म्हणे कळ पाया धरिल्या न चले बळ. तर पहिले आमच्या गावात जेव्हा नवरा नवरी लग्न होऊन यायचे ना, तेव्हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावात पाया पडायला निघायचे. त्यांना एक वाजंत्री डबडं असायचं. पहिल्यांदा मारुतीच्या पाया पडायचे, मग आमच्या हटकेश्वराच्या पाया पडायचे, मग खंडोबाच्या पाया पडायचे, देवीच्या पाया पडायचे आणि त्याच्यानंतर आपल्यापेक्षा मानाने, वयाने, नात्याने ज्येष्ठ असणाऱ्या प्रत्येकाच्या पाया पडायचे. तो कार्यक्रम सकाळी 8ला चालू व्हायचा तो दुपारी जेवणापर्यंत चालायचा. मग समजा गावचे चेअरमन कुठे गावाला गेले असले तर त्यांची येईपर्यंत वाट पाहायची. चेअरमनच्या पाया पडायचे, सरपंचाच्या पाया पडायचे, पाटलाच्या पाया पडायचे, कारभाऱ्याच्या पाया पडायचे, आपल्या चुलत्याच्या पाया पडायचे. आणि ही पाया पडण्याची काय सवय होती. लोक म्हणायचे अरे मी डॉक्टर आहे आणि मी यांच्या पाया पडू काय. अरे नाही सर, हे डॉक्टर आणि हेच तर आमचे घोटाळे. इथं आम्हाला वाटतं आम्ही नाही मोठे, मला उत्पन्न कित्येकांचे बायोडाटा आले. अहो डॉक्टर मला 25,000 रुपये महिना मिळतो.
ते 45,000 घाल चुलीत तुझी तुला का 45,000चा काही बाजार आहे काय 45,000 पुरी आणायला. एकही मुलीचा बाप तुमच्या पैशाकडे पाहून मुलगी देत नाही. त्याला 3 अपेक्षा असतात. एकतर मुलगा निर्व्यसनी पाहिजे, माझ्या मुलीपेक्षा वयाने जास्त पाहिजे आणि दिसायला तो चांगला पाहिजे. चौथी अपेक्षा कदाचित तो कॉम्प्रोमाइज करतो की त्याची खानदान बट्टा लागलेली नसावी. आता खानदानच राहिली नाही, त्याच्यामुळे खानदानीचा विषय कुणीच पाहिला नाही, इतिहास कोणालाच माहित नाही. वायली निघाल्यामुळं ते पहिले सगळे प्रश्न सुटले. हिंदीमध्ये एक म्हण आहे, कौन किसका हबीब होता है, कौन किसका रकीब, बन जाते हैं रिश्ते नाते, जहां होता है उसका नसीब. नशिबानीच लग्न जमतात, फक्त आपण निमित्त मात्र असतो. आणि या प्रयत्नाला आपण अंतिम टप्प्यामध्ये इथे मेळाव्याच्या रूपात आलेलो आहोत. आता तुम्हाला याची पुढची कार्यवाही सांगतो. माझ्याकडे आमच्या सहकार्यांकडे जे जे फोन नंबर दिले होते, जे जे ईमेल ID दिले होते, त्यामध्ये आमच्या चेअरमनचा नंबर होता, आमच्या बाळासाहेब शानेंचा नंबर होता, आमच्या उपसरपंचाचा नंबर होता, माझाही नंबर होता, माझ्या सहकार्याचा नंबर होता, आमच्या एका मित्राचा नंबर होता. मग त्या नंबरवरती जे बायोडाटा आले बघा, आमच्यामध्ये इतकं समन्वय आहे. त्या सगळ्यांनी ते बायोडाटा माझ्याकडे फॉरवर्ड केले आणि आतापर्यंत 450 बायोडाटा आमच्याकडे आलेले आहेत. त्या 450 पैकी काही मुली आहेत, काही मुलं आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला लग्न जर करायचंय तर तुम्हाला हे सगळे बायोडाटा तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवले जातील. जो जे वांशील तो तिला हो प्राणी जात. कसे जातील तर जे मुलगा लग्नाचा आहे त्याची पूर्ण माहिती आणि अपेक्षा माझ्याकडे आहे. आता शेवटी हा ऑर्केस्ट्रा आहे, हे सगळं शेवटी एक पार्टी आहे. पण ऑर्केस्ट्राला कोणतरी बँड मास्टर असतो. ती बोट हलवलं तर ते डफड्यावाला डफडं वाजायचं कमी करतो. त्यांनी बोट वर केलं तर तुंतण्यावाला जोरात वाजवतो. त्यांनी हात खाली केला तर सगळे लोक वाजवायचे थांबते. तसा हा आपल्या वधूवर सूचक मंडळाचा ऑर्केस्ट्रा सध्या तरी माझ्या बोटावरती मी घेतलेला आहे. का घेतलेला आहे? कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जर याला 4 जणांकडे जबाबदारी दिली तर कदाचित याच्यातून डायव्हर्शन होईल. एक जण म्हणेल तुम्हाला कोणी सांगितलं ती मुलगी तुमच्याकडे लग्नाची, एक जण तिसरा म्हणेल. कारण याच्यामध्ये निरपेक्ष, निस्वार्थ आणि सद्भावना या 3 गोष्टीतून हे काम पुढे जाणार आहे. कुणी मतलब ठेवला, कुणी म्हटलं की बाबा मांडोळे मॅडमला मी याच्यात घेतलं, म्हटलं मॅडम हे निम्मे तुम्ही सांभाळा. तर मॅडमच्या डोक्यात काय आहे, त्यांच्या पाहुण्यात जमवायचं. मग मॅडम काय ना काय म्हणते, थांबा डॉक्टर ते मुली दाखवा. मग त्यांच्या पाहुण्यात जमूस तर ते बाकी दाबून धरतील माल. मग तसंच कोणातरी एखाद्या डोक्यात असेल, तुम्हाला मला सांगितलं ना मला कोणा जमवायचं नाही आणि सध्या माझ्या डोक्यात कोणाचं केलं, मला सगळ्याच जमवायचंय. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. मला जेवढे जास्त जमतील तेवढ्या माझ्या गावाच्या नावाचा मला झेंडा फडकवायचा आहे. आणि भविष्यात या गावात जसं आपल्या जिल्ह्यात कोणाला जर गाई पाहिजे असेल तर लोक म्हणतात लोणीला जा, तुला पाहिजे तशी गाय मिळेल. पूर्वी बैल पाहिजे असेल तर लोक म्हणायचे वाळकीच्या बाजारात जा, तुला पाहिजे तसा बैल मिळेल. तसा लग्न जमवायचं असेल तर जखणगावचं नाव इतिहासामध्ये राहील. भविष्यात जर तुम्हाला लग्न जमवायचं असेल तर लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही जखणगावला जा, तुमचं लग्न 100% जमणार. तुम्हाला अजून एक कल्पना देतो. अमेरिकेतले 3 नवरदेव माझ्याकडे या कामात निमित्ताने रजिस्टर झालेले आहेत आपल्याकडं. अमेरिकेत मुलगा आहे, 3 लाख पगार आहे, मुलाचं वय 28 वर्ष आहे, मुलगा IT इंजिनियर आहे आणि तो म्हणतो की मला भारतीय संस्कृतीची मुलगी करायची, भारतीय संस्कृतीची मुलगी करायची. तुमच्यावर माझा विश्वास आहे. मला ईमेलवर माहिती आली, त्याचा सर्च रिपोर्ट आला की अमेरिकेच्या पोलीस खात्याने त्याचं NOC दिलं की हे पोरग चोर नाही, या पोरावर कुठं गुन्हा दाखल नाही. मी म्हणलं याची काय करायची? ते म्हणले आमच्याकडं अमेरिकेत लग्न जमवायला हे लागतं. मग तुमच्या सगळ्यांचा सर्च रिपोर्ट मी पोलीस खात्याकडे पत्र देणार आहे की या पोराचा सर्च रिपोर्ट काढून मला द्या. हे पोरग लग्नाच्या आधी सोट्टय, भामटय, लबाडे, लुटलेले काही. कारण ह्याची गरज आहे. उद्या एखाद्या पूर्वी तुमच्याकडे द्यायचो
आणि तुम्ही चोट्टे निघायचे आणि तुम्ही जायचे आतमध्ये आणि ती पूर्वी बाप माझ्या दारात येऊन बसायचा म्हणायचे भामटं माझ्या गळ्यात घातलं. म्हणून कुठेही अपारदर्शक काम होणार नाही. हे सगळ्यांना मी पोलीस खात्याला पत्र देणार आहे ग्रामपंचायतचं आमच्या, की एवढे नवरदेव एवढ्या नवऱ्या, असं नाही की फक्त नवरदेवच, नवऱ्यांच्या बाबतीतही हे बाबतीत अशा काही गोष्टी असू शकतात. त्याचा सर्च रिपोर्ट आपण करणार आहोत. हे काम 8 दिवसांमध्ये पूर्ण होईल. नंतर यांच्याकडे एक ऍप डेव्हलप करणार आहे. आता ते खूप महाग आहेत, कारण आमच्या मुलाच्या लग्न जमवताना मी जवळपास 20-25 ऍपचा अभ्यास केला आणि सुदैवाने आमच्या गावात 26 IT इंजिनियर मुलं आहेत. IT इंजिनियर मुलं मुली 26 आहेत आणि ते या कामासाठी मी सहकार्य त्यांचं घेणार आहे. आणि हटकेश्वर या नावाने विवाह संस्था आपण रजिस्टर करणार आहोत. आता याचं नावच हटके. हटके हा उर्दू शब्द आहे. हटके, हटके म्हणजे हटकेच काम यायचं. त्याच्यामुळे याच्या नावाला काय कोणत्या धर्माचं ऑब्जेक्शनाचं कारण नाही. हटके काम, त्याचं लग्न जमायचं हटके साधा इथं. एवढं सोपं नका समजू. कुणी आपली माहिती सिक्रेट ठेवतं, कुणी दचकतं. नको बाबा, आपलं नाव द्यायचं आपली चव जायची. त्यात काय चव जायची. माझ्याकडे या रजिस्ट्रेशन मध्ये मॅडम 56 वर्षाचा एक अविवाहित मुलगा सुद्धा रजिस्टर आहे. 56 वर्षाचा. आणि 38 वर्षाची अविवाहित मुलगी सुद्धा रजिस्टर आहे, की जी मला आता इथं उपस्थित आहे. ती म्हणते मला योग्य जोडीदार दाखवा, मी लगेच लग्न करायला तयार आहे. ती MA BEd आहे, ती प्राध्यापक आहे, वाल्मिक समाजाची आहे, सुशिक्षित आहे, स्मार्ट आहे. ती म्हणली मला नवरदेव फक्त मी म्हणाल तसं पाहिजे. स्वयंवर घोषित आहे तिचा. नवरदेव जर मला पसंत पडला तर लगेच तुमच्या शब्दावर मी लग्न करायला तयार आहे. म्हणजे याच्यात काही हे तुम्ही समजू नका की हे कसं व्हायचं. किती मुलं आहेत. मला एक जणांनी प्रश्न विचारला, हे 450 पैकी पोरं किती पोरे किती. तुला काय घे नाही, तुला मिळण्याची मतलब काय करायचं, बाकीचं मी बघा ना काय करायचं त्याचं. म्हणून कुणीही गैरसमज, अफवा याच्याकडे लक्ष देऊ नका. 100% तुम्हाला सांगतो की आजची सुरुवात आहे. ये तो सिर्फ झाकी है, अब तो बहुत कुछ बाकी है. आपल्याला हे काम सातत्याने करायचंय. आमचे चेअरमन बाळासाहेबांनी परवाच आमची चर्चा झाली की 2003 साली आम्ही इथं मोफत सामुदायिक लग्न ठेवले होते. 21 लग्न केले, त्यातले 7 लग्न आम्हीच जमवले, सगळ्यांनी जमून टाकले. आणि त्या काळात खर्च खूप असायचा. कित्येक मुलीच्या बापाने लग्न फुकट होणारे म्हणून लग्न जमवून टाकले. अहो चला जाऊन जाऊन मग आपल्या पुढचं करून टाका. आम्ही नवरदेव बघितले, त्यांचे संसार सुखाचे झाले. बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहे की जो या कार्यात विश्वास ठेवतो त्याचं काम चांगलं होतं. आम्ही सुद्धा या मेळाव्यानंतर ज्यांचे लग्न जमतील त्यांचे लग्नाचं सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम आमच्या गावात तुळशीच्या लग्नानंतर एक योग्य तारीख ठरवून इथं करणार आहोत. त्याचा सगळं जबाबदारी आमचं गाव घेणार आहे. फक्त तो लग्न आम्ही मोफत करणार नाही, कारण फुकट मिळालेलं कोणाला कधीच आयुष्यात महत्व कळालेलं नाही. इथून पाठीमाग लोकांनी फुकट पोरी दिल्या म्हणून लोकांना सांभाळायचं महत्व लागलं नाही. आता ज्यांनी एकाच लग्न करून आणल्यात ना, ते फार म्हणजे तळ हाताच्या फोडापेक्षा जास्त बायका जपतात. आम्ही ते पाहिलेलं आहे. आमच्याकडे त्याचं उदाहरण आहे. अनेकांनी परभणी नांदेड भागातून जेव्हा लग्न करून चांगल्या मुली, आणि खरोखर ती योग्य आहे, काय त्याच्यात चुकीचं काय आहे. नांदेड भागातून परभणी भागातून आमच्या परिसराच्या मुली आल्या. जर काही एका चुकणं आलं तर तो त्याचे काम धंदे बाजूला ठेवतो, तो तिथं बसून राहतो. त्याच्या उलट आमच्या भागातले लग्न झालेले फोन करते, अहो आमची बायको येईल, तिला सांगून तपासा, नीट करा, घरी पाठवा, किती पैसे झाले मला सांगा, मी उद्या आला होतो. म्हणजे असं एखादं काम टाळायचं आणि मग ते फक्त आर्थिक व्यवहारामध्ये घ्यायचं. असे व्यावहारिक जगामध्ये या मुलींचं अप्रूप महत्व आहे. आपल्याकडे लक्ष्मी म्हणून तिला घरात आणलं जातं आणि ती लक्ष्मी म्हणूनच आपल्या घरात सांभाळणा केली जाते. हे आपल्या धर्माचं तत्व आहे आणि तेच तत्व सांभाळा. पुढे अजून एक गोष्ट सांगतो आणि हा विषय संपवतो. या बैठकीनंतर म्हणजे या समुपदेशनानंतर आपले जातनिहाय गट तयार केले जातील इथं आणि त्या गटाचं समुपदेशन आपण घेणार आहोत. मग त्या जातीचे मुलं स्वतंत्र आणि मुली स्वतंत्र अशा प्रकारे व्यवस्था करणार आहोत.
तुम्हाला तुमच्या डाटाला, तुमच्या अपेक्षेला अनुरूप असणारी मुलगी, समजा एक मुलगा आहे आणि त्याच्या अपेक्षेला पूर्ण उतरणाऱ्या 4 मुली आमच्याकडे जर असतील तर ते 4 मुलींचा बायोडाटा तुम्हाला टाकला जाणार आहे. त्यांचा नंबर आणि पत्ता तुमच्याकडे दिला जाणार नाही. जर तुम्हाला ती मुलगी, तिचा बायोडाटा पसंत असेल तर तुमचा 3 दिवसात होकार मागितला जाईल आणि तुम्ही जेव्हा होकार द्याल त्यावेळेस तुमची माहिती त्या मुलीच्या पालकांकडे दिली जाईल आणि जर त्यांचा होकार असेल, हे वाक्य नीट ऐकून घ्या, जर त्या मुलींच्या पालकाचा होकार असेल तर तुमचा नंबर त्या मुलींच्या पालकाला दिला जाईल आणि मुलींचे पालक तुम्हाला संपर्क करतील. कारण यामध्ये खूप काही क्लिष्ट प्रश्न आहेत, क्लिष्ट प्रश्न. म्हणजे उद्या असं व्हायचं की एका मुलीचा डाटा 4 मुलांना सूट व्हायचा आणि ते मुलं उठसूट त्या मुलीच्या दारात जाऊन बसते, हो ते काय तुमचं कव देता, काय करता, मग तिथं घोडे बाजार चालू होईल. एक मुलाचा बाप म्हणून मी 10 लाख रुपये देतो तुमची मुलगी द्या, एक म्हणून 15 लाख देतो आणि मग त्या मुलीच्या बापाच्या डोक्याला डोकेदुखी होईल, ते माझ्याकडे येऊन बसेल. पैशात कुठलाच व्यवहार होणार नाही. कुठल्याही लग्नाला कोणाकडून 1 रुपयाही पालकाकडून कोणत्याही मुलीच्या बापाला दिला जाणार नाही. अशाच मुलींनी नाव रजिस्टर करा की ज्यांना पैशासाठी लग्न करायचं नाही. ज्यांना पैशासाठी तुमची मुलगी विकायची असेल त्यांनी आपलं नाव आमच्याकडून काढून घ्या. कोणाच्याही बापाला 1 रुपया दिला जाणार नाही. 1ही रुपयाचा हुंडा कोणालाही भेटणार नाही. कोणत्याही मुलाला 1 रुपया दिला जाणार नाही. जो काही लग्नाचा खर्च होईल दोघांच्या ऐपतीप्रमाणे तो निर्णय आम्ही घेणार आहोत. आमचं हे जे मंडळ आहे या मंडळापुढे तो विषय मांडला जाईल आणि त्या मंडळाने जो निर्णय द्यायचा की मुलीच्या बापाने खर्च करायचा का मुलाच्या बापाने करायचा का निम्मा निम्मा करायचा. कारण ते वास्तव कोण ठरणार आहे. नाही तर पुरीच्या बापाने म्हणायचं नाही ना मग माझ्या रुपये नाही आणि त्याचं तिकडे गडगड पडले, असं करायचं नाही. हा धंदा नाहीये. पुरीचं लग्न म्हणजे का धंदा खोलला का, मुलाचं लग्न म्हणजे हे झालं कशामुळं. मध्यंतरीच्या काळात 50 वर्षात पोरांच्या बापाने धंदा खोलला. माझ्या पोराचं लग्न करायचं 25 तोळे घे, माझ्या पोराला गाडी घेतात का, घड्याळ घेतात का. मी तर कित्येक लग्नाला एकाच्या लग्नात उठकावून लावता 2 तास जेवण बघत थांबले. म्हणजे ते ताटाला उठकावूनच नाही म्हणले. आता मी लग्नात गेलो फोटोग्राफर म्हणून, आता मला जायचं दुसरीकडे आणि मी गेलो फोटो काढायला, देवले उठकावून लावल्याशिवाय मी जेवणार नाही. आणि नवरदेव जेवला नाही तर कुणी पडार जेवा ना. अरे म्हणलं द्या ना ते उठकावून, देवले नाही ठरलंच नव्हतं, बोलीच नव्हती. म्हणजे हे सगळे व्यवहार क्लिष्ट होते. इथून पुढे हा पारदर्शी गोष्ट घडतील. हे सगळं आमचं पंच कमिटी मंडळ ठरेल. ते म्हणतील तसं होईल. हे ज्याला मान्य असेल त्यांनीच नावं ठेवा, बाकीच्यांनी नावं काढून टाका. ज्यांना आंतरजातीय करायची इच्छा असेल ती मनापासून पाहिजे, नाही तर भेटत नाही म्हणून केलं आणि नंतर त्या पोरीला त्रास दिला तर आमच्यासारखा तुमचा दुश्मन जगात कोणी नाही. हात धुवून मागं लागू तुमच्या. परत जर तुम्ही कोणाला छळवलं, कोणाला त्यातून करीत तर. कारण एवढी संघटना आमची स्ट्रॉंग आहे की आमच्या गावाने जे निर्णय घेतले ते अंतिम निर्णय असतात आणि त्या निर्णयाला कुणीही विरोध केला तर आम्ही त्याला आडवा केल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून प्रामाणिक आणि ज्या मुलीचे लग्न कराल ती जशी असेल तशी सांभाळायची. तुम्ही म्हणाल बायोडाटामध्ये लिहिलं होतं स्वयंपाक चांगला येतो आणि तिला कालवण जमत नाही. नाही जमत तर तू हॉटेलात खा, नाही जमत तर तू कालवण शिक. तुला काय आलं शिकायला कालवण शिकाय. मी करतो स्वयंपाक कित्येक वर्षापासून आमच्या घरात मी स्वयंपाक करतो ते सांगत होतो सगळ्या गावाला. काय नाही होत, त्याला काय फरक पडतो. लय हाऊस होती डॉक्टर बायको करायची तर मग केली डॉक्टर बायको. नाही जमत काय करा तुम्ही. मग मी भाकरी थापायला शिकलो, त्याला काय फरक पडतो. तुम्ही शिका भाकरी थापायला, काय फरक पडत नाही. हाऊस असेल लग्नाची तर मग लग्न करायचं असेल तर तुम्हाला स्वयंपाक शिकताच आला पाहिजे. नसेल कोणी शिकवत माझ्याकडे या, मी शिकेत तुम्हाला. काय फरक पडत त्याला. मवर देवाने स्वयंपाक करता यायला पाहिजे, धुणं धुता यायला पाहिजे, पाणी वसायला पाहिजे. घरातली 50% जास्त कामं नवरदेवाने केली पाहिजे. ही तयारी असेल तर लग्न करा. नाही तर अण्णा धरेवाने चला तुम्हाला एखाद्या ठिकाणी मोर्चाला घेऊन जातो, तिकडं चला, तिकडं थांबा, देशाच्या कामात तरी या. कशाला उगाच गावात चव घालतात. म्हणून हे सगळे करा. अजून एक शेवटी 2 मुद्दे सांगतो आणि हा मेळावा या ठिकाणी विसर्जित होईल आणि नंतर आपली गट चर्चा होईल. हे ऍप डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला जे माहिती येईल त्या माहितीच्या आधारावर तुमच्याकडे जे अजून कोणत्या मुलींची माहिती आली बघा बरं का, हे वाक्य लक्षात ठेवा. समजा मांडोळे मॅडम आहे, त्यांच्या भाच्याचं लग्न करायचंय, त्यांच्या भाच्याला ती मुलगी सूट होत नाही पण ती मुलगी त्यांच्याकडे स्थळ म्हणून आलेली आहे. मी मांडोळे मॅडमला हात जोडून विनंती करेल त्या मुलीची माहिती मला टाका. मी तिला
योग्य उपवर दाखविल आणि तिचं काम करून देईल. शेवटी हे सगळं पुण्याचं काम आहे. पुण्य काय फक्त जीव घालण्यातच आहे किंवा एखाद्या दानातच आहे असं नाही, परंतु ते काम सुद्धा पुण्याचं. ही सगळी साखळी आहे, ही साखळी आहे. या साखळीतून हे सगळं होत जाईल. वयाची आठ सुद्धा शिथिल करा. तुम्हाला सांगतो बघा, सचिन तेंडुलकरच्या पेक्षा त्याची बायको 1.5 वर्षांनी मोठी. त्याचं लग्न झालं त्यावेळेस समाजाने नावं ठेवली. आज त्यांची मुलगी एकदम दक्षिणी अभिनेत्रीपेक्षा लारा तेंडुलकर भारतातली नाही जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे. आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटर आहे, त्याची बायको MD डॉक्टर आहे. काय झालं त्यांच्या संसाराचं? काहीच अडचण आली नाही. आंतरजातीय बाबतीमध्ये सुद्धा मांडोळे मॅडमचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मांडोळे मॅडम या 96 कोळी मराठा खानदानीतल्या आमच्या डॉक्टर आहेत, नाही काय नाही, तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपला संसार थाटला. तुम्हाला अजून एक सांगतो, या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विवाह तुम्हाला कदाचित इतिहासामध्ये नोंदलेला सगळ्यात पहिला विवाह असेल की ज्यामध्ये त्यांचं फिरोज गांधी नावाच्या पारशी युवकाशी लग्न झालं. तांत्रिक अडचण आली, काय करायचं, इकडं आमचं नेहरू घराणं फार मोठं आहे, इतिहासात नोंदलेलं आहे. महात्मा गांधींनी ती अडचण सोडली. तो फिरोज नावाचा जो पारशी मुलगा होता त्याला महात्मा गांधींनी आपला मुलगा म्हणून कागदोपत्री दत्तक घेतला आणि त्याचं आडनाव गांधी झालं. आणि म्हणून फिरोज गांधी यांच्या पत्नी इंदिरा या गांधी झाल्या. आणि तिथून पुढे या विवाह संस्थेची ताकद वाढली. काय झालं, त्यांचा संसार सुखाचा झाला. म्हणून मग तुम्ही थोडासा विचार प्रगल्भ करा, भविष्याचा विचार करा आणि विवाह संस्थेमध्ये आपल्या तडजोडीला तयार व्हा. 2 पाऊल मागे सारखा, समोरचाही 2 पाऊल मागे सरकेल, आपला संसार सुखाचा होईल. आणि तुम्हाला या गावच्या वतीनं शेवटी खात्री आणि विश्वास देतो, ही तर सुरुवात आहे. आज याचं उद्घाटन झालं. जोपर्यंत माझ्याकडे आमच्या गावाकडे नोंदलेला शेवटची नवरी आणि नवरदेवाचं लग्न जमत नाही तोपर्यंत आमची संस्था काम करत राहणार आहे. मग ज्या दिवशी एकतर आम्ही जाऊ किंवा त्या शेवटच्या नवरदेवाचं लग्न होईल, मग भले त्याला 20 वर्ष लागू, 25 वर्ष लागू, 5 वर्ष लागू, हा दमदार कार्यक्रम आहे. दमदार असेल तरच तुमचं काम होणार आहे. तुम्हाला दम नसेल, तुम्ही म्हणलं की उद्या सकाळपासून फोन चालू द्या, हो डॉक्टर अहो ते कालचं काय झालं आपलं, लगेच परत सकाळी उठलं का हो काय झालं. तुम्ही कुणीही असा फोन करू नका. जर तुमचा असा फोन आला आणि तुमचे 3 फोन सलग जर याच कार्यक्रमानिमित्त आले तर तुमचा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला जाईल, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, काही नाही, तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आमची जबाबदारी आहे. तुम्हाला आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की तुमचा 1 रुपया आम्हाला नको. फक्त आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. तेवढा निर्णय तुम्हाला सांगतो, ज्याचं लग्न या हटकेश्वराच्या दाऱ्यातल्या मेळाव्यामध्ये जमेल त्या जोडीच्या नवरा नवरीने या हटकेश्वराच्या मंदिर परिसर सुशोभीकरणाकरता कमीत कमी 11,000 रुपयाची पावती लग्नाच्या दिवशी फाडायची. लग्नाच्या दिवशी बरं का, ज्या दिवशी त्याचं लग्न असेल त्या लग्नात आमचा कोणतरी माणूस येईल आणि त्या माणसाकडे 11,000 रुपये त्या नवरा नवरीने एकाने द्या, दोघांनी द्या, तुमचं मनावर राहिलं. हे कधी ज्या दिवशी त्यांच्या अंगावर अक्षता पडतील त्या दिवशी हे तुमच्या मनाने द्यायचं. कारण हा हटकेश्वर प्रत्येकाचं या ठिकाणी कल्याण करणार आहे आणि त्याच्या नावाने आमच्या गावात हटकेश्वराचा हा विकास निधी आम्ही उभा करत आहोत. तोपर्यंत 1 रुपया तुम्हाला घेतला जाणार नाही. हे ॲपही आम्ही आमच्या पैसे डेव्हलप करणार आहोत, हे कामही आम्ही आमच्या पैशाने करणार आहोत. आणि तुमचं लग्न जमवून देईपर्यंत जे काही माहिती लागेल ती पूर्ण माहिती निशुल्क तुम्हाला पुरवली जाईल. सर्वांना तुमच्या विवाह निश्चितीसाठी शुभेच्छा देतो. तुमच्या पुढे 1 पाऊल आम्ही असणार आहोत. तुमचं लग्न जमवण्याची जबाबदारी तुमच्यापेक्षा आमची मोठी असणार आहे. कारण एवढ्या मुलींचं कन्यादान आणि एवढ्या मुलांचं वरबाप होण्याचं भाग्य जर आमच्या गावाला लाभत असेल तर आमच्यासारखा भाग्यवान जगात दुसराच कुणी नाही हे आम्ही समजतो. आणि म्हणून अजून काही भरपूर शंका असतील तर त्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकून बोला. फोन कृपा करून कुणी करू नका. आम्ही सगळेजण तुमचे सगळे मेसेज वाचतो.
तुम्ही टाकलेले सगळे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आम्ही वाचलेले आहेत आणि म्हणून कृपा करून कोणी गैरसमज करू नका. हा मेळावा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल. तुम्हाला तुमच्या पात्रतेचा, तुमच्या अपेक्षेचा जोडीदार मिळणार आहे. नक्कीच तुमचं हे मनोकामना पूर्ण हो अशी आमच्या गावचं ग्रामदैवत हटकेश्वराला, आमच्या गावचं कुलदैवत दक्षिणाभिप्री मारुतीला आणि आमच्या गावाच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या आमच्या बाबा गोदरशावलीला मी प्रार्थना करतो सर्व गावाच्या वतीनं. आणि या ठिकाणी लांबलेलं परंतु आवश्यक असणारं समुपदेशन थांबवतो. यानंतर आमच्या गावच्या वतीनं आभार मानतील आमच्या गावच्या उपसरपंच शाबियाताई शेख. या ठिकाणी फक्त 2च शब्दात सगळ्यांचं आभार मानतील. फक्त उभं राहून आभार फक्त म्हणायचे, शुक्रिया सबका. आणि दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये मुस्लिम समाजाच्या आमच्या बंधू भगिनींसाठी 3 ते 5 या वेळामध्ये हा इथे मेळावा पुन्हा ठेवलेला आहे. थोडीशी विचारधारा स्वतंत्र असल्यामुळे आपण हे 2 स्वतंत्र निर्णय घेतलेले आहेत. त्याचाही लाभ दुपारी सगळ्यांनी घ्यावा. आणि यानंतर या सभा मंडपाच्या निम्म्या भागामध्ये म्हणजे पहिले या स्टेजच्या पुढचे 2 कॉलम सोडून बाजार भरवण्यासाठी बाजार करूंना परवानगी देण्यात येत आहे. पुढचे 2 गाळे हे महिलांसाठी आमच्या दुपारच्या मेळाव्यासाठी राखीव ठेवण्यात येत आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याऐवजी, कारण शेवटी समाजाच्या मर्यादा या दृष्टिकोनातून अल्ताफ शेख हे त्यांचे पतिराज आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी बघा, पत्नी ही जरी पदाधिकारी असेल तरी समाज हा मर्यादेवर जातो. त्या बिचारीने आपला पती असताना आपण बोलणं योग्य नाही असा निर्णय जो घेतला त्याचं मी स्वागत करतो. आणि अल्ताफ शेख यांना विनंती करतो की आपण सर्वांचे आभार माना. उपस्थित मान्यवर आणि आपण सर्वजण या मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल मी जखणगाव ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता सगळ्यांनी जे जे पाहुणे रावळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने जायचंय. फक्त एका नवरदेवाचा एक प्रतिनिधी स्वतः नवरदेव असेल तर तो, नाही तर त्याच्या नावाने जो कोणी आला असेल तो, अशांनी फक्त इथं स्टेजवर यायचंय. नवरी मुलगी आणि नवरीच्या पालकांनी सध्या तरी 2 मिनिटं फक्त थांबायचंय. त्यांच्यासाठी थोड्या वेळाने स्वतंत्र अशी बैठक घेण्यात येईल. नवरदेव आणि त्यांचा पालक यापैकी नवरदेव स्वतः असेल तर त्यांनी यायचं, किंवा त्यांचा नसेल नवरदेव तर त्यांच्या नावाने कोणी पालक, मित्र, आईबाप, मामा, मामी कोणी असेल तर त्यांनी यायचंय. बाकीच्यांचे सगळ्यांचे आभार आमचे तरुण मित्र अल्ताफ भाई यांनी मानलेले आहेत. ही सभा संपली असं मी जाहीर करतो. त्या सर्वांचे पुन्हा एकदा आमच्यावरती जे ऋण आहे की आपण आलात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. चालू